जेव्हा तुम्ही सगळे वेबसाईट व्हिजिट कराल, तेव्हा तुम्हाला पहिला प्रश्न पडणार आहे, की अरे स्पेलिंग मिस्टेक तर नाही ना झालेली 4थ्या व्हिडिओसाठी? म्हणजे नक्की काय आहे हा व्हिडिओ? 2 व्यक्तीत भांडणं लावण्याचा व्हिडिओ आहे. ओह! असा व्हिडिओ, असं हो, टायटल आहे? असाच व्हिडिओ आहे. आता छोटंसं उदाहरण अजून एक सांगते, आपल्या घरातलं हं, उदाहरण, हं. प्रत्येकाच्या व्यक्तिगत उदाहरण, की सासू आणि नणंद दोघी एक होतात हं, हं. आणि सुनेवर सुनेला त्रास देतात. टार्गेट त्या कर. सुनेची काही चूक आहे का? ती बिचारी तिचं घरदार सोडून तुमच्या घरी आलेली आहे. खरंय, खरंय. मग सासूमध्ये आणि नणंदेमध्ये भांडणं लावली, हं, हं. की काय होतं ना याच्यातून डोकी जागेवर येतात. हं. पण मग असं नाही ना होणार, की कायमचेच त्या दोघी एकमेकींची तोंड बघणार नाही, नाहीत. नाही, नाही, असं नाही नाही, होणार. नाही. ओके. तो जो मुद्दा आहे ना, तो सॉल्व्ह होतो तो तिथे. सॉल्व्ह होईल. ओके, ओके. कारण तुम्हाला टार्गेट केलं म्हणजे जातंय ना. सुनेचं जे नाव सारखं निघतं ते निघणार नाही. हां. दॅट्स इट. ओके. तुम्हाला टार्गेट केलं जातंय ना. बरोबर. आपल्याला दोघींमध्ये भांडणं लावायचंय, हं. हे तोडण्यासाठी नाही. हं. तुमच्या तिघींचा मी तेच सांगते. करेक्ट, तिरुपती करेक्ट. बालाजींनी हा उपाय का सांगितलाय, हं. की जे घर तुटतंय ना, जे 3 व्यक्तींमध्ये बरोबर. उगाचच क्लेश निर्माण क्लेश होतात. निर्माण हं. होतोय, तो क्लेश जातो. हं, हं. दोघींमध्ये भांडणं लावली, बरोबर. की त्या सुनेचा मुद्दा सासूलाही पटतो, नणंदेलाही पटतो आणि कालांतराने त्या तिघी एकत्र येतात. करेक्ट, करेक्ट. म्हणजे तो प्रश्न तिथे सॉल्व्ह सुटतो. होतो. हां. सॉल्व्ह होतो.